नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण टेक्स्टबुक मधील जवळजवळ 14-15 एक्झाम्पल बघितले. इन डिटेल आपण ते सोडवून घेतले. त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष CETला किंवा JEEला किंवा AIEEE, आता जी JEE आहे ती पूर्वी काय होती, AIEEE होती. तर त्या एक्झामिनेशनमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण त्यातले स्ट्रेट लाईन या चॅप्टरवर आधारित विचारलेले प्रश्न आपण सोडवणार आहोत. आणि अजून लक्षात घ्या की एक एक्झाम्पल सोडवत असतो आपण, पण त्याच्या संबंधित 3-4 एक्झाम्पल आपले तयार होत असतात. मी सांगत असतो नेहमी की असा बदल केला तर अशा प्रकारे होईल वगैरे, तर तेही लक्षात घ्या. पहिला एक्झाम्पल बघा. द जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग द फर्स्ट क्वाड्रंट इज. जॉइंट म्हणजे काय, कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग द फर्स्ट क्वाड्रंट इज ABCD हे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे. हा जो प्रश्न आहे तो MST CETला 2016ला विचारलेला प्रश्न आहे. 2016ला या चॅप्टरवर 2 प्रश्न आलेले होते. आता याचं आन्सर आपण बघूया. तर कंबाईन इक्वेशन काढायचं आहे तुम्हाला. त्या 2 लाईन्स कोणत्या ते लक्षात घ्या आणि खूप कमी वेळामध्ये ते आपल्याला करावं लागतं. आता ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईन्स ज्या असतात त्या नेहमी y=mx अशा असतात. हे आपण लक्षातच ठेवलं पाहिजे. म्हणजे स्लोप जर असेल आणि ती रेषा ओरिजिन मधून जात असेल तर इक्वेशन आपल्याला लगेच लिहिता येतं. तर मग आता इथे स्लोप कसा मिळेल आपल्याला, ट्रायसेक्टिंग म्हणजे पहिला जो क्वाड्रंट आहे त्याचे 3 सारखे भाग या 2 लाईन्स करतात. म्हणजे हा 90 आहे, याचे 90चे 3 सारखे भाग या 2 लाईन्सने केलेले आहे. तर ह्या 2 लाईन्सचं कंबाईन इक्वेशन काय होईल, तर ह्या पहिल्या रेषेचं इन्क्लिनेशन येणार आहे 30 डिग्री. inclination of first line is 30 degree and inclination of second line will be 60 degree. कारण काय, हे 3 सारखे भाग आहेत, 30, 30 आणि 30. तर इन्क्लिनेशन म्हणजे अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. म्हणजे इन्क्लिनेशन जर असला तर आपल्याला स्लोप मिळतो आणि स्लोप जर मिळाला तर इक्वेशन लिहिता येतं. इक्वेशन मिळालं तर कंबाईन इक्वेशन काढता येईल. तर तुम्ही लगेच लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं इन्क्लिनेशन 30 आहे. आता ही लाईन जर L1 असेल आणि ही L2 असेल तर पहिल्या रेषेचा स्लोप काय येईल, मग tan 30. इन्क्लिनेशन तो येतो 1/√3 आणि दुसऱ्या रेषेचा स्लोप काय, tan 60. तो काय येणार √3. म्हणजे पहिल्या रेषेचं इक्वेशन काय येईल बघा. पहिल्या रेषेचं इक्वेशन आहे y=1/√3x आणि दुसऱ्या रेषेचं काय आहे y=√3x, कारण स्लोप √3 आहे. मग हे पहिल्या रेषेचं इक्वेशन दुसऱ्या रेषेचं असले जाईल √3x - y 0, म्हणजे आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं. आणि हे काय आहे, याला √3 ने मल्टिप्लाय केलं तर हे x - √3y हे 0 असं निघणार आहे. म्हणजे हे पहिल्या रेषेचं इक्वेशन झालं आणि दुसऱ्या रेषेचं. हे आपल्याला प्रत्यक्ष एक्झाम मध्ये इतकं डिटेल लिहायची आवश्यकता नाही. रफ मध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं की काय येईल. तर y डायरेक्ट तुम्ही tan 30 1/√3x लिहून हे लिहिलं पाहिजे. आणि दुसऱ्या रेषेचा काय 60.
तर तुम्ही डायरेक्ट √3x लिहिलं पाहिजे आणि मग त्याच्यावरून तुम्हाला ती लाईन मिळेल. हे केव्हा मिळेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही थेरीचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर हे तुम्हाला लगेच कळून जाईल. म्हणजे थेरी पण तुम्ही अभ्यासली पाहिजे. तर x मायनस √3y इंटू त्यांचं कंबाईन इक्वेशन लिहितोय आपण, x मायनस √3y हे पहिल्या रेषेचं इक्वेशन इंटू √3x मायनस y इज इक्वल टू 0 हे दुसऱ्या रेषेचं इक्वेशन. यांचा प्रॉडक्ट काय येईल, मग यांचा जर प्रॉडक्ट घेतला तर हा येईल √3x² √3x² मायनस काय येईल xy मायनस 3xy हा प्रॉडक्ट आणि मायनस मायनस प्लस √3y² इज इक्वल टू 0. म्हणजे काय येईल √3x² मायनस 4xy प्लस √3y² is equal to 0. So this is the required combined equation. आता ते कुठेतरी तुम्हाला दिलेलं असणार आहे. तर सी ऑप्शन मध्ये ते दिलेलं दिसत आहे तुम्हाला. सो दिस इज द आन्सर. सी ऑप्शन इज द आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. म्हणजे नवीन काय होतं, फक्त तुम्हाला इक्वेशन असतं लिहायचे. हे 11वीला पण होतं. ज्याचं इक्वेशन 30 AP ओरिजिन बदल जाते त्याचं इक्वेशन आपल्याला लिहिता येतं. 11 आणि 12 चं हे कॉम्बिनेशन आहे. 11 मध्ये आपण या लाईन्स पाहिले, 12 मध्ये कंबाईन इक्वेशन पाहिले. तेवढाच तर नवीन आहे, बाकी काही वेगळं नाही. आता याच्यामध्ये अजून काय बदल होईल हे तर आहेच. आता तुम्हाला द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग द फर्स्ट क्वाड्रंट असं म्हटलं आहे. मग थर्ड क्वाड्रंट म्हटलं तरी काही फरक पडेल का? हे थर्डला पण तर ते सारखे अँगल करणार आहे. थर्डला सारखे अँगल करले म्हणजे फर्स्टला पण सारखे अँगल केलेले त्यांनी आहे. म्हणजे फर्स्ट ऐवजी थर्ड म्हटलं तरी पण हेच उत्तर येईल. आता फर्स्ट ऐवजी सेकंड क्वाड्रंट म्हटलं तर काय होईल? फर्स्ट आणि थर्ड म्हटलं नो चेंज. आता सेकंड क्वाड्रंट म्हणजे काय? जॉइंट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड ट्रायसेक्टिंग द सेकंड क्वाड्रंट असं जर म्हटलं तर काय होईल? यावेळेस ही एक लाईन राहील आणि ही दुसरी लाईन. मग यावेळेस इन्क्लिनेशन किती येईल? ही समजा पहिली रेषा आहे, दुसरी आहे, तर पहिल्या रेषेचं इन्क्लिनेशन येणार 90 प्लस 30 म्हणजे किती येईल? 120. आणि दुसऱ्या रेषेचं किती येईल? 90 आणि हा प्लस 30 आणि 30 60 म्हणजे 150 येईल. मग पहिल्या रेषेचं इक्वेशन काय येईल? y इज इक्वल टू पहिल्या रेषेचं इन्क्लिनेशन किती आहे? 120. मग 120 म्हणजे 180 मायनस पाय. तर टॅन घेतो ना आपण. टॅन काय होतो? सेकंड मध्ये निगेटिव्ह. म्हणजे 120 म्हणजे 180 मायनस 60 म्हणजे 60 चा अँगल तुम्हाला लिहायचा आहे. तर इथे येईल मायनस √3x. म्हणजे काय करायचंय? tan 60 घ्यायचा आहे, पण तो मायनस होईल, मायनस tan 60. आणि याचा काय होईल? 180 मायनस 150 म्हणजे तो काय? 30. 150 म्हणजे काय? 180 मायनस 30 होईल. म्हणजे 30चा तुम्हाला अँगल लक्षात घ्यायचा आहे आणि स्लोप त्याप्रमाणे फक्त मायनस येईल. हे स्लोप येतील, फक्त काय येतील? मायनस येतील. मग हे पहिल्या रेषेचं काय होईल? √3x प्लस y 0 आणि दुसऱ्या रेषेचं काय? x प्लस √3y इज इक्वल टू 0. अशा प्रकारे या दोनचं तुम्हाला फक्त प्रॉडक्ट करावं लागेल. मग उत्तर येईल √3x² प्लस मध्ये 4xy येईल आणि प्लस √3y². असं तुम्हाला आन्सर मिळणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट म्हटलं तरी, थर्ड म्हटलं तरी पहिलं आन्सर, आणि सेकंड क्वाड्रंट
आणि किंवा फोर्थ म्हटलं बघा, सेकंड आणि फोर्थ सेम. तर आपण थर्ड म्हटलं तरी फर्स्ट कडे लक्ष द्यायचं, फोर्थ म्हटलं तर सेकंड कडे. तर मेन काय आहे, फर्स्ट क्वाड्रंटला ट्रायसेक्ट करत असेल तर पहिलं होतं, सेकंड क्वाड्रंटला ट्रायसेक्ट करत असेल तर आता हे उत्तर काढलेलं आहे आपण. अशा प्रकारे थोडा बदल त्याच्यामध्ये होत असतो. अशाच प्रकारचं एक्झाम्पल अजून एक त्याच्यामध्ये विचारलेलं आहे, ते आपण बघणार आहोत. आता दुसरं एक्झाम्पल इथे जे दिलं आहे ते बघा. O00, A12, B34 are the vertices of triangle OAB. The joint equation of altitude and median through O is. आता आपल्या स्टेट बोर्डला काय करतो, OAB दिलंय, काय राहील, फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ अल्टिट्यूड अँड मेडियन, एवढा बदल राहील. तर इथे काय दिलं आहे, अल्टिट्यूड अँड मेडियनचं जॉइंट इक्वेशन तुम्हाला विचारलेलं आहे. तर समजा हा ट्रायंगल काढला आपण OAB. कसाही ट्रायंगल असू शकतो. समजा अशा प्रकारे हा ट्रायंगल आहे, हा O00, A12 आणि हा आहे B34. आता तुम्हाला अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर टाकायचं आणि मेडियन म्हणजे मिड पॉइंट घ्यायचे. तर हा OD म्हणजे मेडियन आहे आणि OE म्हणजे काय आहे, अल्टिट्यूड. या दोघांचं इक्वेशन काढायचं आणि मग त्याचं कंबाईन इक्वेशन तुम्हाला काढायचे. तर D काय येईल बघा, D इज द मिड पॉइंट ऑफ AB. मिड पॉइंट फॉर्म्युला माहिती पाहिजे, x1 प्लस x2 अपॉन 2 म्हणजे 1 प्लस 3 अपॉन 2 म्हणजे 2 आला. 2 y1 प्लस y2 अपॉन 2, 2 प्लस 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 3 आला. D हा पॉइंट 3 आला. मग OD चा स्लोप किती आहे, स्लोप ऑफ OD, स्लोप ऑफ OD किती आहे, y2 minus y1 x2 minus x1 करतो 3 upon 2 येईल. मग त्याचं इक्वेशन काय आहे, y is equal to mx, ओरिजिन आहे ना, ओरिजिन मधून जाता येईल ते, y is equal to 3y2x, so we get 3x minus 2y is equal to 0. हे ओडीचं इक्वेशन आहे, मेडियनचं इक्वेशन आहे. आता अल्टिट्यूड साठी काय लागेल तुम्हाला, स्लोप ऑफ OE लागेल, that is perpendicular to AB. मग स्लोप ऑफ AB काढायचा. AB चा स्लोप आहे, स्लोप ऑफ AB y2 minus y1 म्हणजे किती, 2 डिवायडेड बाय x2 minus x1 तो पण 2 म्हणजे किती आला, 1. AB चा स्लोप 1 आला, म्हणून OE चा स्लोप किती येईल, रेसिप्रोकल घ्या, 1च राहील आणि मायनस साइन घ्या, -1 होईल म्हणजे OE चा स्लोप आला -1 आणि म्हणून OE चं इक्वेशन काय आहे, therefore equation of OE is y is equal to -1 into x म्हणजे काय, x plus y is 0. बस या दोघांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला मग घ्यायचं. हे 3x minus 2y into x plus y is equal to 0. यांचा प्रोडक्ट करा, 3x² आणि xy च्या टर्म किती येतील, 3xy minus 2xy म्हणजे प्लस xy आणि तिसरी टर्म येईल -2y² is equal to 0. असा ऑप्शन तिथे कुठेतरी असणार. कुठे आहे, 3x² plus xy minus 2y² is equal to 0. So this is the answer. मग आता तुम्हाला याच्यावर काय की 11वी मध्ये आपण याच्या संबंधित 12 इक्वेशन काढलेले आहे. 3 साइड्स
तीन साईडचे इक्वेशन काढले आपण. 3 मेडियन, 3 अल्टिट्यूड आणि 3 काय काढले, साइड बायसेक्टर असे तीन म्हणजे प्रत्येकी 3 असे 12 एक्झाम्पल आपण काढले. त्यापैकी कोणतेही दोन घेऊन कंबाईन इक्वेशन विचारू शकता. इथे काय विचारलंय, मेडियन आणि अल्टिट्यूड. थ्रू ए, थ्रू बी, थ्रू सी असे आपल्याला वेगवेगळे मेडियन आणि अल्टिट्यूड आणि साइड बायसेक्टर म्हणजे अशा प्रकारे यांचे इक्वेशन आपण काढलेले आहे. तर त्यांच्यापैकी कोणतेही दोन घेऊन कंबाईन इक्वेशन विचारू शकता. आता आपण अजून काही एक्झाम्पल यातले बघूया. हे एक्झाम्पल बघा. हे सुद्धा सीईटीला 2016लाच विचारलेलं आहे. तर which of the following does not represent pair of lines. तर हे वेगवेगळे इक्वेशन दिले आहे. पेअर ऑफ लाईन्स म्हणजे दोन लाईन्स कोणत्या इक्वेशन मध्ये नाहीये. डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. आता हे जर सगळे जनरल इक्वेशन राहिले असते, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c या फॉर्म मध्ये जर हे राहिले असते तर हा डिटर्मिनंट आपण काढला असता. AHG हा डिटर्मिनंट 0 आला तर ते पेअर ऑफ लाईन्स असतं. नाहीतर 0 नाही आला तर डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. हे जनरल इक्वेशन असते तर असं केलं असतं. म्हणजे जनरल इक्वेशन आहेत ते, पण आता याच्यामध्ये काय आहे, दोनच टर्म आहे, इथे दोन टर्म आहे, इथे तीनच टर्म आहे, म्हणजे पूर्ण टर्म नाही. या सगळ्या पूर्ण टर्म नाही, इथे त्यापैकी 4 टर्म आहेत. तर तुम्हाला गरज पडली तर हा फॉर्म्युला वापरून चेक करता येईल. पण या एक्झाम्पल मध्ये काय आहे बघा, आपल्याला लगेच दिसून जातं की याच्यामध्ये दोन लाईन्स आहेत. याच्यामध्ये पहा, आता याची राईट हँड साइड 0 दिलेली आहे, इथे याची पण 0 दिलेली आहे. तर याच्यामध्ये कोणत्या दोन लाईन आहेत, x जर कॉमन घेतला तर x = 0 आणि x = 1 ह्या दोघं लाईन आहे. तर त्यांचं कंबाईन इक्वेशन ते आहे. याच्यामधून x कॉमन घेतला तर y - y 0. मग एक लाईन येईल y = x 0 आणि दुसरी येईल y 1. त्यांचं ते कंबाईन इक्वेशन आहे. ह्या लाईन्स आहे की नाही, त्यांचं ते कंबाईन इक्वेशन आहे, पेअर ऑफ लाईन्स आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टर काढता येणार नाही. जसे आपण इथे लगेच फॅक्टर काढले, ते y² ची टर्म आहे, x आणि 1 आहे, त्याचे फॅक्टर काही पडणार नाही. पण ते पेअर ऑफ लाईन्स असू शकतं. जरी आपण डायरेक्ट आता फॅक्टर काढू शकत नसलो इझिली, तरी ते पेअर ऑफ लाईन्स असू शकतं. पण चौथ्यामध्ये बघा, या पहिल्या दोन टर्म मधून जर आपण x कॉमन घेतला तर पुढे y+1 आहे. मग पुन्हा आपण x+1 into y+1 लिहू शकतो. म्हणजे x+1 is 0 and y+1 is 0. ह्या दोन लाईन्स तुम्हाला मिळालेल्या आहेत. म्हणजे हे सुद्धा पेअर ऑफ लाईन्स आहे. मग आता पहिलं आहे, दुसरं आहे आणि चौथं पण पेअर ऑफ लाईन्स आहे. तर मग पेअर ऑफ लाईन्स कोणतं नसेल तर ते म्हणजे हे सी, हे जे आहे सी जो ऑप्शन आहे ते इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स नाही. तर याच्यासाठी डिटर्मिनंट जर काढला तर तो 0 येणार नाही. डिटर्मिनंट करा, तो a ची किंमत आहे का तिथे, a x² नाही, 0. a चा आहे का तिथे, xy चा कोएफिशिएंट नाही, टोटल 0. g किती आहे, -1. x चा कोएफिशिएंट म्हणजे काय, आता निम्मे करतोय आपण g. मग इकडे पण 0 0. b आहे का तिथे, b ची किंमत y² ची टर्म आहे का, नाही. c किती आहे, 1.
एफ आहे का तिथे, सॉरी बी, बी ची किंमत 1 आहे, लक्षात घ्या बी इज इक्वल टू 1 आहे, बी वाय स्क्वेअर, त्याच्यामुळे बी ची किंमत 1 आहे. आणि पुन्हा एकदा सी, एफ नाही तिथे, एफ ची किंमत सुद्धा 0 आहे. तर याचं एक्सपान्शन काय, ए 0 आहे, एच 0 आहे, जी -1 इथे, ए एच जी इथे पण ए एच जी असतो, लक्षात घ्या. नंतर एबीसी असतात, ए तर 0 आहे, बी वाय स्क्वेअर म्हणजे बी ची किंमत 1 आहे, एफ नाही आहे, वाय चे टर्म नाही, सी ची किंमत 1 आहे. आणि याला जर आपण एक्सपांड केलं तर काय होईल, पहिले टर्म 0, दुसरी टर्म 0 आणि टर्म कडा दुसरा टर्म लिहू नका, डायरेक्ट तिसरी टर्म -1/2 इंटू काय 0 मायनस मायनस प्लस 1 म्हणजे किती आलं -1/4 नॉट इक्वल टू 0, म्हणजे हे पेअर ऑफ लाईन्स नाही. तर तुम्हाला दोन जर त्याचे फॅक्टर दिसत आहे तर ते पेअर ऑफ लाईन्स आहे, आणि जर फॅक्टर पडत नाहीये आणि ते समजत नाही पेअर ऑफ लाईन आहे का नाही, तर डिटर्मिनंट घ्या, त्यावरून आपल्याला कळून जाईल की ते पेअर ऑफ लाईन आहे का नाही. किंवा असं होमोजेनियस इक्वेशन दिलं 3x² + 4xy - y² असं दिलं तर याचे फॅक्टर काढायची गरज नाही. हे नेहमी प्रत्येक होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हे पेअर ऑफ लाईन्स असतंच, हा थेरमच आहे. तर यांच्यापैकी एखादं होमोजेनियस असलं तर त्याला चेक करायची गरज नाही, ते पेअर ऑफ लाईन्स असतंच. अशा प्रकारे म्हणजे एक्झाम्पल बघून आपल्याला ते कळतं की आपण इथे काय वापरायला पाहिजे. म्हणजे तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल सोडवा, पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे, उपलब्ध करून दिलं आहे, ते बघा. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये हे आहे, त्याच्यामध्ये पहिला पार्ट 11वीचा आहे काही, नंतर पेअर ऑफ लाईन्स वगैरे जे 12वीचं आहे. तर ते कंबाईन 11वी-12वीचं बुक आपल्याकडे आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही ते पुस्तक बघा, त्यातले वेगवेगळे एक्झाम्पल सोडवा, मग तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होते की नेमकं आपण तिथे काय केलं पाहिजे. नंतर पुढचं उदाहरण आहे द पेअर ऑफ लाईन्स 3ax² बघा प्लस 5xy प्लस a² - 2y² = 0 हे पेअर ऑफ लाईन्स आहे, आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ह्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या परपेंडिक्युलर आहेत. तर पहिला ऑप्शन दिला आहे 2 व्हॅल्यूज ऑफ a, म्हणजे a च्या 2 व्हॅल्यूज असतील. बी दिला आहे फॉर ऑल a, सर्व किमतीसाठी ते, म्हणजे असं दिलंय पेअर ऑफ लाईन्स आहे. तर कोणत्यासाठी 2 व्हॅल्यूज ऑफ 2 व्हॅल्यू साठी आहे का कोणताही a साठी आहे का ओनली 1 व्हॅल्यू आहे, ओनली 1 व्हॅल्यू ऑफ a असा आहे. आणि डी आहे नो व्हॅल्यूज ऑफ a, म्हणजे ए साठी कोणत्याही किमतीसाठी ते पेअर ऑफ लाईन्स नाही आहे का, किंवा परपेंडिक्युलर आहे का 2 व्हॅल्यू साठी आहे का, सर्व कोणताही ए घेतला तर आहे का फक्त एक साठी आहे, हे तुम्हाला AIEEE 2002 विचारलेलं आहे. म्हणजे ते आताचं काय आहे, आताचं JEE, पूर्वी काय होतं AIEEE. आणि लक्षात घ्या CET आणि JEE फरक काय आहे, तर JEE ला 11वी आणि 12वीचा सिलेबस आहे, CET ला 11वीचा काही पार्ट आहे, काही चॅप्टर आहे ते तुम्हाला लिहून दिलेले आहे, ते चॅप्टर आहे, अधिक 12वीचा पूर्ण सिलेबस आहे. हा एक फरक. CET ला निगेटिव्ह मार्किंग नाही, सर्व प्रश्न सोडायचे असतात, चुकला तरी आपले मार्क्स कमी होत नाही.
JEE ला निगेटिव्ह मार्क्स असतात, त्याच्यामुळे तिथे आपण जे सोडवता येऊ शकत नाही आपल्याला ते सोडून द्यायचं असतं. हा फरक आहे. JEE आणि CET ची लेव्हल जी आहे ती बऱ्यापैकी सारखं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग दोघं एक्झाम मध्ये फरक काय आहे? तो फक्त सिलेबसचा फरक आहे आणि CBSE वर आधारित आहे. NCERTचा सिलेबस वरती आहे. NCERTचा सिलेबस आणि आपला सिलेबस यामध्ये जास्त फरक नाही. आता याचं उत्तर कसं काढायचं? परपेंडिक्युलर म्हणजे काय? a + b 0. a म्हणजे काय आहे? 3a प्लस b म्हणजे काय आहे? a² - 2 = 0. So this can be written as a² + 3a - 2 = 0. आता याचे जर फॅक्टर म्हणजे आपण डिस्क्रिमिनंट बघितला b² - 4ac, हा b आहे म्हणजे 9 मायनस प्लस होईल 4ac केलं म्हणजे √17 > 0 येईल. म्हणजे याला दोन रिअल रूट आहेत. दोन व्हॅल्यू साठी हे परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. दोन व्हॅल्यू साठी परपेंडिक्युलर लाईन्स आहेत. तर हे त्याचं आन्सर आहे. इथे जर हा डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह आला असता तर नो व्हॅल्यूज लिहिलं असतं आपण. अशा पद्धतीने तुम्हाला JEE म्हणजेच AIEEE 2002 ला विचारलेला होता. अजून काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत. सर्व प्रीवियस एक्झाम मध्ये विचारलेलेच. The joint equation of bisectors of angle between the lines x = 5 and y = 3. Joint equation of bisectors of angle between the lines हे पण CET ला विचारलेलं आहे. तर त्याचा पहिला आहे ऑप्शन x - 5 * y - 3. दूसरा ऑप्शन आहे x² - y² - 10x + 6y + 16 = 0. सी ऑप्शन आहे xy = 0 आणि डी ऑप्शन आहे xy - 5x - 3y + 5 = 0 असं आहे. तर तुम्हाला काय दिलं आहे? बायसेक्टर्स ऑफ द लाईन्स त्यांचं कंबाईन इक्वेशन. तर तुम्हाला त्या लाईन्स कोणत्या आहेत लक्षात घ्यावं लागेल. हा समजा x ऍक्सिस y ऍक्सिस आहे. तर x = 5 म्हणजे कोणती लाईन? पॅरलल टू ऍक्सिस 1 2 3 4 5 ही ती लाईन आहे. x = 5 आणि y = 3 1 2 3 ही लाईन आहे. y = 3 आणि याला बायसेक्ट करणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचं आपल्याला हे कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. तर हा तो अँगल आहे. हे कसे राहतात? परपेंडिक्युलर. हे पण कसे परपेंडिक्युलर आहे. दोन लाईन्स परपेंडिक्युलर आहे. याला बायसेक्ट करणारी ही एक लाईन आहे आणि हिला बायसेक्ट करणारी ही पण एक दुसरी लाईन आहे. मग यांचं कंबाईन इक्वेशन आपल्याला काढायचं आहे. आता याला बायसेक्ट करताय म्हणजे 45 45 चे दोन भाग करताय आणि हा पण 90 याला 45 45 चे दोन भाग. म्हणजे ह्याच्या दोन लाईन्स आहेत त्यांच्यामधील अँगल सुद्धा 90 डिग्री आहे. आणि मग आता याच्यामध्ये बघा 90 म्हणजे काय? a + b 0 राहतो. जेव्हा त्या लाईन परपेंडिक्युलर असतात तेव्हा a + b 0 असतो. मग a + b इथे 0 होतोय का? नाही. इथे होतोय का? a आणि b -1 a + b इथे 0 होतोय. इथे तर xy = 0 म्हणजे कोणत्या दोन लाईन्स आहेत त्या?
एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस आहे, हे सुद्धा परपेंडिक्युलर आहे, लक्षात घ्या. ह्या परपेंडिक्युलर आहे आणि ह्या दोन लाईन सुद्धा परपेंडिक्युलर आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. ह्या परपेंडिक्युलर आहेत का त्याच्यात एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर नाहीये, ए आणि बी नाहीये, तर त्या परपेंडिक्युलर काही वेळेस ते असू शकतात, कारण ए प्लस बी तिथे पण 0 येतो. तर आपल्याला क्लिअर दिसत आहे की ते ए प्लस बी 0 आहे, तर याचं उत्तर हे आहे. मग आता संदिग्धता आहे, समजा की हे आपण परपेंडिक्युलर असले तर काय होईल. तर कसं आता इथे ए बी आहे का नाही आहे, पण हे परपेंडिक्युलर आहे का नाही, इथे ए बी नाही आहे, पण हे आपण परपेंडिक्युलर असल्या तर मग हे उत्तर आहे का हे आहे ते कसं कळेल. तर आता इन्क्लिनेशन म्हटलं, ह्या रेषेचं इन्क्लिनेशन, तर इथला अँगल म्हटला काय, इथला अँगल म्हटला काय, तर 45, आणि ह्या रेषेचं इन्क्लिनेशन काय 135. म्हणजे या पहिल्या रेषेचं इक्वेशन आहे y इज इक्वल टू tan 45 म्हणजे 1x म्हणजे x मायनस y 0. जर ते इथून गेलं असतं तर आता आपल्याला काय करावं लागेल, समजा स्लोप तर आहे 1 आहे, स्लोप 1 आहे, बरोबर स्लोप 1 आहे, पण हा जो पॉइंट आहे हा आहे 5 3. हा पॉइंट कोणता आहे 5 3. तर y मायनस 3 इज इक्वल टू स्लोप आहे 1 आणि x मायनस 5 ही ती लाईन. मग हे काय x मायनस y मायनस 2 इज 0, हे पहिली रेषा आहे. आता दुसरी रेषा 135 tan 135 म्हणजे मायनस 1 येतो, म्हणजे इथे फक्त मायनस 1 घ्यायला लागेल. मग दुसरी रेषा काय येईल, हा मायनस x इकडे आणला आणि हा प्लस y, हा मायनस 3 आणि हा परत मायनस 5 म्हणजे मायनस 8 येईल. हे दुसरं इक्वेशन, आणि यांचा प्रॉडक्ट केला तर आपल्याला हे उत्तर येतं. म्हणजे क्लिअर होऊन जातं की हेच ऑप्शन आहे. म्हणजे ए प्लस बी 0 पण आहे तिथे, आणि त्यांचं इक्वेशन काढून पाहिलं तर ते सुद्धा तेच येतं. त्याच्यामुळे बी ऑप्शन त्याचं उत्तर आहे. आपल्याला उत्तर काढायला वेळ लागत नाही, पण तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायला वेळ लागत असतो. म्हणून आपल्या एक व्हिडिओमध्ये 3 किंवा 4च एक्झाम्पल होत असतात. तर आपण आता किती 3 व्हिडिओ MCQ वर आधारित बनवलेले आहेत. अजून काही एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.